नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण जो काय आहे तर तो या ठिकाणी जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण जे काय मिरची पीक आहे तर या मिरची पिकाचं या ठिकाणी आपण प्लांटेशन केलेलं आहे. मल्चिंग पेपर अंथरून या ठिकाणी आपण मिरची पिकाचं प्लांटेशन केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण की जे काय आपण हे मिरची पिकाचं जे काय प्लांटेशन केलेलं आहे तर ते उन्हाळी पीक म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे की जे पूर्णपणे लागवडीपासून ते पहिले हार्वेस्टिंग जे होणार आहे, पहिली तोडणी जी होणार आहे तर ते पूर्णपणे उन्हाळ्यामध्येच ही आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा हा गैरसमज असतो की उन्हाळ्यामध्ये जे काय मिरची पीक असेल किंवा कुठलाही भाजीपाला असेल तो जो काय आहे तर तो टिकत नाही, तो उन्हाने त्या ठिकाणी जळून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, याच उन्हापासून वाचण्यासाठी आपण याच्यामध्ये आपल्याला काय प्रिकॉशन्स म्हणजे काय आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं असतं. तर ती कोणती काळजी मी मिरची लागवड करण्याच्या अगोदर कुठली काळजी घेतलेली आहे तर ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये जे काय बेड प्रिपरेशन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण मल्चिंग हातरून घेतलेलं होतं. मल्चिंग हातरल्याचं कारण जे काय आहे तर ते म्हणजे जे काय याच्यामध्ये अनवॉन्टेड जे काय बुरशी असणार आहे किंवा जे काय कीटक वगैरे असणार आहेत की जे तुमच्या मिरची पिकासाठी हानिकारक असणार आहेत तर ते त्या ठिकाणी आपल्याला किल झालेले बऱ्यापैकी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मेलेले आपल्याला किल झालेले पाहायला मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण मल्चिंग हातरल्याच्या नंतर याला जे काय होल आहेत तर ते होल पाडल्याच्या नंतर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आपण पूर्णपणे याच्यामध्ये जे काय होल होते तर त्याच्यामध्ये आपण माती भरून घेतलेले आपल्याला पूर्ण जे काय प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये आपण माती भरून घेतलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्या जी काय आपण मिरचीचं रोप लावलेलं आहे तर त्या रोपामध्ये उष्णतेचा त्याच्यावर इफेक्ट होऊ नये किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जे काय मधून जे काय रोप मोडतं तर ते मोडू नये यासाठी आपल्याला जो काय उन्हाचा चटका आहे तर त्याला बसू नये त्यासाठी आपण त्याच्यामध्ये माती भरलेली आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जे काय आपण वॉटर मॅनेजमेंट करत असतो, पाणी देत असतो तर ते पाणी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस आपण पाणी दिल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण झाड ज्यावेळेस रेस्ट पोझिशनला असतं तर त्यावेळेस पाणी दिल्याच्या नंतर त्याचा इफेक्ट किंवा जी काय पाणी आपण त्याला देणार आहे त्याची उष्णता होऊन त्याची वाफ होऊन झाडाला इफेक्ट होऊ नये यासाठी आपल्याला संध्याकाळचं त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. जर तुम्ही दिवसा पाणी दिलं तर ते पाणी पडल्याच्या नंतर जमीनही पूर्णपणे तापलेली असते आणि त्यावेळेस झाडाला अचानक झटका बसल्याच्या नंतर ते झाड तिथून आपल्याला ते म्हणजे मेलेलं किंवा आपल्याला त्या ठिकाणी कोलॅप्स झालेलं ते झाड पाहायला मिळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही उन्हाळी मिरची असेल किंवा कुठल्याही भाजीपाल्याची किंवा फळपिकांची लागवड करत असाल तर त्यावेळेस या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने कराल तर त्यावेळेस उन्हामध्येही तुमचं जे काय पीक आहे तर ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तग धरून आलेलं पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, अशीच जी काय आपली मिरचीची जी काय सिरीज आहे तर त्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. त्यामुळं जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.